उडवले. आणि वाव, व्हेरी गुड. हा. कामवाली बाई आली, तिच्या बाबतीत पण तेच केलं. वा. 2 लोकांच्या बद्दल करायला मिळाले. बाकी मग काय तशी आणि कुणाची अशी गाठभेट काही नाही झालेली. हा, छान. ठीक, जर तुमच्याकडे फोटो असतील, कोणाची एक्झाम चालू असेल तर फोटो काढून त्याच्यावर पण तुम्ही जादूचे धुलीकण टाकू शकता, देऊ शकता. आणि आज समोर कोणी भेटलंच नाही, जर तुम्ही तुमच्या खिडकीत उभे असाल, खाली वर्दळ असेल, तरी पण तुम्ही करू शकता. ऍक्च्युली म्हणजे काल मी माझं हा. कॉम्प्युटरला आणि मोबाईलला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे केलंय आज वा वा. ट्रेडिंगसाठी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. मागचं सगळं हॅलो भरून काढलं? हॅलो. नाही मी मागचं सगळं भरून काढलं का होमवर्क? मी हे नाही अजून झालेलं. होईल ते ते पण. पूर्ण करा, नाही म्हणायचंच नाही. तुमचे टीचर स्ट्रिक्ट आहे. ओके, बोला. दुसरं कोणीतरी बोलत होते, हा, मी बोलत होतो किशोर पाटील. बोला. मुलगीला मी एक 8 दिवस बहिणीकडे पाठवलं होतं, हा इस्लामपूर साईडला. तर कोल्हापूरमधून मी तिला आणायला जायचं होतं. तर हा. कारनं ड्राईव्ह करत असताना कार, माझी एसीची कार जी आहे ती कामाला टाकली होती. दुसरी कार घेऊन चालू होती विदाऊट एसीची. तर मी थोडीशी विश केली की आभाळ येऊ दे, थोडीशी सावली पडू दे. एक मिनिट. हा, दुसरा डिव्हाइस हे करायला लागेल. दुसरं चालू आहे का? दोन चालू आहे असं दोन दिसतंय. डिव्हाइस सुरू आहेत तिथे बहुतेक, त्यामुळे आवाज हा. इको होतो. एकाचं साऊंड जरा थोडा वेळासाठी बंद करा आणि बोला, परत चालू करा. बोला. हा, मग हॅलो. हा, बोला, ऐकते. हा, तर जसं तुम्ही म्हणता ते जादूचे धुलीकरण कण जे आहेत, हा याचे कृतज्ञतेचे, ते मी सोडले आकाशामध्ये. तर हा. थोडीशी जादू झाली. जवळजवळ वाठारच्या पुढे, म्हणजे अंदाजे कोल्हापूर पासून 40 किलोमीटर पासून पुढे आभाळ आलं. आणि गेल्यानंतर परत ऊन आलं. तिथं तिथं पोहोचलो, मी जेवायला बसलो, खूप उकडत होतं. आफ्टर दॅट परत निघालो. परत निघताना आभाळ आलं आणि कोल्हापूर पण आभाळच होतं. म्हणजे वा. बऱ्यापैकी खूप चांगला अनुभव उन्हाचा आला. त्रास कमी झाला. खूप कमी वा झाला. वा वा. छान, म्हणजे युनिव्हर्स तुमचं ऐकायला लागलंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, तर सगळ्यांनी, उरलेल्यांनी पण आपापले वेगवेगळे अनुभव सांगा. बघा, सगळ्यांना वेगवेगळे अनुभव यायला लागलेत. आणि हा, पल्लवी बोला, बोलते. आज मी बोला. सकाळी ब्लड टेस्टला गेले होते. हा. माझ्या वेन्स फार छोट्या आहेत, पटकन सापडत नाहीत जनरली. तर ओके. ते सवयीच आहे मला. तर आजची जी कोणी हे करणारी होती ती नवीनच होती आणि हम्म. तिला सापडत नव्हतं, तर तिला टेन्शन यायला लागलं होतं किंवा ती अस्वस्थ व्हायला लागली. म्हटलं नको हे करूस, शांततेत घे. मला माहितीये की माझं इतकं इझिली होत नाही, तर तू शांततेत घे हे. असं मी तिच्याशी बोलले. असं तिच्या नकळत मॅजिक हे टाकली, तर तिला पहिल्या झटक्यात माझी वेन सापडली आणि तिने ब्लड कलेक्ट केलं आणि माझे रिपोर्ट्स वगैरे, वा रिपोर्ट्स पण खूप वा. चांगले आले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जादू करायला यायला लागली. चला, सगळे जादूगार झालेत. आता मी माझा एक्सपिरियन्स सांगते. मी जेव्हा स्वतः हे लेसन केले होते, तेव्हा काही गोष्टी माझ्याकडनं पण झाल्या नव्हत्या. कारण माझे बरीच वेगवेगळी कामं असतात, त्या गडबडीत काहीतरी ते राहून गेलं होतं. पण काल अगदी ठळकपणे सगळं लक्षात होतं. आणि आज मी प्रवास करत होते आणि ट्रॅफिक सारख्या जागी जरा मी होते. आणि मला, अरे म्हटलं, कालचा होमवर्क आपला राहिलाय आपला पण. आणि मी सगळ्यांना जादूचे धुलीकण दिलेले, ते सगळं जे काही रहदारी होती ती अशी धडाधड सुरू झाली. आणि मी प्रत्येक टू व्हीलर वाल्याला सांगितलं की ह्याला फोर व्हीलर मिळू दे, थ्री व्हीलर वाल्याला फोर व्हीलर मिळू दे, ज्याची छोटी गाडी त्याच्याकडे मोठी गाडी येऊ दे. हे सगळं टाकत टाकत 10व्या मिनिटाला घरी पोहोचले. तर ही जादू माझ्या बरोबरही झाली आहे, तुमच्या बरोबर झाली आहे. म्हणजे जादूचं जगात आपण पोहोचलोय आणि छान छान जादू व्हायला लागल्यात. सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन, ज्यांच्या आयुष्यात जादू झाल्या आहेत आणि ज्यांच्या आयुष्यात व्हायच्या मार्गावर आहेत. तर असंच छानपणे होमवर्क करत राहा आणि आपण आजचा लेसन सुरू करूया. मला वाटतं 15 लोक आहेत, हरकत नाही ना? ओके. हो, चालेल. हो चालेल. हो, ठीक.
आज आपण 11व्या दिवसावर आलोय. आपल्याला माहिती आहे, लक्षात आहे की नाही मला माहित नाही, पण पहिल्या 12 कृती या आपल्या भूतकाळासाठी आहेत आणि आपण स्टेप बाय स्टेप निघालेलो आहोत. आपल्याला कसली घाई गडबड नाहीये, कारण आपल्याला ते नीट जे आपण ज्ञान घेतोय ते पण आकलन झालं पाहिजे. त्याची शक्ती आपल्याबरोबर राहिली पाहिजे. तो आपण स्टेप बाय स्टेप गेलेलं सगळ्यात बेस्ट आहे. आजचा आपला 11वा दिवस आहे, म्हणजे उद्याच्या दिवशी आपलं भूतकाळाचं काम संपणार आहे. सो तुम्ही सगळ्यांनी छान साथ दिली आहे आणि सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा. आज रामनवमी होती. भले आपण लेट भेटलोय, पण सगळ्यांना तरीही शुभेच्छा. आणि आजचा 11वा दिवसाचं ऍक्च्युअली काय असतं, जेव्हा हे सगळं शिकवलं जातं तर तेव्हा पीपीटी तयार केला जातो. लेखिकेनं प्रत्येक धड्याच्या आधी एका पेजवर एक एक चित्र दिलेलं आहे. त्या चित्राबद्दल तर डिस्कशन झालंच नाही आपलं, कारण आपल्याकडे पीपीटी तयार नाहीये. पण चित्र असं आहे की एक घराची खोली आहे आणि त्या खोलीमध्ये असे प्रकाशाच्या किरणांमध्ये जसे की वेगवेगळे तारे लुकलुकतात तसं ते चित्र आहे. तर आता ते चित्राबद्दल एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही, कारण तुम्हाला त्याची माहिती नसल्यामुळे जेव्हा कधी पुढे मागे आपण पुन्हा जर या पुस्तकासाठी भेटलो, तर त्याचं पीपीटी तयार करून आपण छानपैकी माहिती करून घेऊ आणि त्यावेळी मी फक्त एक्सप्लेन करेन आणि कोणीतरी वाचू शकेल, अशी आपण सोय बघूया. तर आजचा 11वा दिवस आहे जादुई सकाळ. आता आपल्याला उद्याच्या सकाळबद्दलच विचार करायचा आहे. उद्या सकाळीपासून आपली जादूची सकाळ सुरू होईल. मार्कस ऑरेलियस 121 ते 180 रोमन सम्राट होते. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही जिवंत आहात, तुम्हाला विचार करता येतो, आनंद होतो, प्रेम करता येते, रोज सकाळी जागे होता. या सर्व गोष्टी किती विशेष आहेत याची जाणीव ठेवा. माझ्या बोलण्यात कधीतरी आलं असेल की काही लोक उद्याची सकाळ पाहायला पण या जगात नसतात. तर असे अनेक लोक आहेत, अशा अनेक गोष्टी आपल्याला इकडून तिकडून कळतात. सो आपण जागे झालोय, आपण छान घरात आहोत, आपण थंड वातावरणात एसी लावून बसलेलो आहोत. अशा ठिकाणी आपल्याला किती कृतज्ञ व्हायला हवं. आणि तुम्ही जर विचार केला तर खरोखरच ही गोष्ट आनंददायी आहे की मी जिवंत आहे आणि मला आज पुन्हा सकाळ मिळाली. आज दिवसभर मी छान माझी जी काही कामं आहेत ती करणार आहे. तर सुरू होणारा दिवस जर जादूने भरलेला असेल, तर अ, याची हमी मिळवण्याचा अगदी साधा सोपा मार्ग म्हणजे तुम्ही तुमची सकाळ कृतज्ञतेने भरून टाका. तुम्ही कृतज्ञतेचा जेव्हा जेव्हा तुमच्या सकाळच्या म्हणजे नेहमीच्या दिनक्रमात, नित्यकर्मात समावेश कराल, तेव्हा तिच्या जादूचे फायदे संपूर्ण दिवसभर तुम्हाला जाणवतील आणि दिसून येतील. प्रत्येक सकाळ ही उपकृत होण्यासाठी आणि आभार मानण्याच्या अनेक संधी भरभरून देत असते. त्यामुळे तुमच्या कामाचा वेग मंद होतो किंवा हे सगळं करण्यात वेळ जातो असंही नाहीये. कारण तुम्ही इतर गोष्टी जितक्या सहजतेने करता, तितक्याच सहजतेने ही गोष्टही तुम्ही करू शकाल. तर सकाळच्या या वेळेत तुम्ही तुमच्या नित्याची कामं उरकत असता आणि हीच वेळ असते जेव्हा नुकसान करणारे नकारात्मक विचारही तुमच्या मनात येतात आणि अशा वेळी तुम्ही तुमची सकाळ कृतज्ञतेनं भरून टाकण्याचा आणखी एक फायदा, बोनस तुम्हाला मिळतो. तो म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची यावर तुमच्या मनाचं लक्ष केंद्रित असलं की हानिकारक, नकारात्मक किंवा तुमच्या मनात यायला अशा विचारांना यायला तुम्ही जागाच देत नाही आणि या कृतीमुळे तुमचा पुढील दिवसाचा अख्खा कालखंड अगदी आनंदाने आणि आत्मविश्वासाच्या भावनेने तुम्ही तो दिवस पूर्ण घालवाल आणि तेव्हाच तेव्हाच अगदी तुमच्या डोळ्यांपुढे जादू उघडताना तुम्हाला दिसेल. लेखिकेचं काय म्हणणं आहे आपल्या लक्षात आलंय का? सकाळी उठल्या-उठल्या आपण धावपळीचे, "अरे बापरे! आता काय मी डबा करून देऊ? डब्यात काय बनवू? हे करू, ते करू. माझं होईल ना? आज मला जरा गजर माझा चुकला." असे अनेक 1796 विचार येत असतात. माणसाच्या मनात दिवसाला 56,000 ते 57,000 विचार येतात. खरं तर हे विचार त्यांनी काहीही होत नाही, काहीही साध्य होत नाही. त्या विचारांनी आपल्याला उगीचच त्रास होतो, कारण आपण त्या विचारांच्या त्या भोवऱ्यात फसलेलो असतो. आणि जे विचार आपल्या डोक्यात असतात तशीच परिस्थिती आपण निर्माण करत असतो. तर सकाळ-सकाळी आपण वॉव! टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ असं करून उठलो आणि थँक यू करत उठलो.
तुम्हाला ज्या प्रत्येक वस्तूचा स्पर्श झालाय, कपाट आहे, बेड आहे, बेडला थँक यू, हे जर तुम्ही असं करत उठाल, एक तर स्वतःच्या शरीराला थँक यू द्याल, तुम्हाला जी देणगी मिळाली, तुम्ही आज जिवंत आहात. तुमच्याकडे इतके पैसे तुम्हाला देवाने दिलेत. तुम्ही जर लिहिलं असेल मागचं बरंच आई-वडिलांबद्दल, तर तुमच्या लक्षात येईल आई-वडिलांनी आपल्यासाठी किती पैसे खर्च केलेत. जरी त्यांना 10,000-15,000 पगार असला, तरी त्यातले 2,000 तर नक्कीच त्यांनी एका मुलावर खर्च केलेले आहेत दर महिन्याला. याची जाणीव जेव्हा तुम्हाला होईल ना, तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची कदर वाटायला लागेल. आपल्या आई-वडिलांचा आदर वाटायला लागेल. आदर वाटायला लागेल, की त्यांनी आपल्यासाठी किती केलंय आणि आपल्या डोक्यात ही गोष्ट जरा सुद्धा राहिलेली नाही. हां, या गोष्टींचा विचार तुम्ही करू शकता. पण शेजाऱ्याने माझ्याशी भांडण केलं. "अरे यार, तो आज नवीन कपडे घेऊन आला, मला नाही. अरे बापरे! ह्यांनी गाडी घेतली का? अरे वाह! शो करायला सुरुवात केली." असे जे विचार आपण विनाकारण करत असतो. दुसरा कुठे गेलाय, तो कशाला गेलाय, कुठे जाणार आहे, किती दिवसांसाठी जाणार आहे. हां, त्याने तुम्हाला येऊन सांगितलं तर वेल एंड गुड. पण तुम्हाला काय करायचंय? तो कुठे चाललाय, काय करतोय, काय आहे? तर या सगळ्या गोष्टीतनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल आणि आपला दिवस आपल्याला आनंदाचा घालवायचा असेल, तर नव्या दिवसासाठी तुम्ही जेव्हा जागे व्हाल, तेव्हा कुठेही जाण्यापूर्वी, कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्ही जिवंत आहात आणि तुम्हाला आयुष्यातला आणखी एक दिवस मिळालाय बोनस म्हणून. त्याबद्दल आभार मानायचे. तुम्हाला आपण जेव्हा खरोखरच विचार करतो, तेव्हा जाणवतं की सकाळी उठल्या-उठल्या दुसरा दिवस मिळाल्याबद्दल आपण आभार मानत नाही. असं आपल्यापैकी कोणीही सापडणं हे कल्पनेपलीकडचं आहे. बरोबर आहे. तुम्हाला जर वाटत असेल की नवीन दिवस एवढा काही महत्वाचा नाही. तुम्ही फक्त तो एक दिवस चुकवून बघा. तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला कितीही झोप आलेली असो किंवा घड्याळाच्या गजराने तुम्ही कामासाठी उठवलं तुम्हाला समजा गजराने किंवा आठवड्याच्या शेवटच्या सुट्टीत झोपला असाल. काहीही असो, ज्या क्षणी तुम्ही झोपेतून जागे व्हाल, तेव्हा तुम्हाला मिळालेल्या आणखी एका दिवसाबद्दल तुम्हाला आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारायचे आहेत. आणि सकाळी उठल्यानंतर अनेक गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कशी काय? तर रात्री चांगली झोप लागली म्हणून धन्यवाद. तुमच्याकडे झोपण्यासाठी बिछाना, गादी, उशी, चादर, पांघरूण असण्यामुळे तुम्ही किती भाग्यवान आहात का? कारण काही लोकांना या गोष्टी बघायला सुद्धा मिळत नाही. सकाळी उठल्यानंतर जमिनीवर पाय टेकवताना त्या क्षणी आभार माना जमिनीचे. तुमच्याकडे स्नानगृह आहे त्याचे आभार माना. त्याला आभारी आहे असं म्हणा. प्रत्येक सकाळी नळाची तोटी फिरवली की तुम्हाला घरपोच ताजं स्वच्छ पाणी मिळतं का? मिळतंय. त्याबद्दल आभार आहे असं म्हणा. अनेक लोकांना लोक संपूर्ण देशभरात खड्डे खणून त्यामध्ये पाईप टाकून, पाईप संपूर्ण शहरातून जवळच्या रस्त्यांच्या कडेनं फिरवून तुमच्या घरापर्यंत आणतात. म्हणून नळाची तोटी फिरवली की तुम्हाला सुंदर, ताजे, थंड किंवा गरम पाणी मिळेल. आणि आभारी आहे म्हटल्यावर याचं साधं एक उदाहरण जर आपण पाहिलं असेल तर राजस्थान सारखं जी जागा आहे, तिथे बायकांना मैलोन-मैल जाऊन लांब पाणी आणावं लागतं. अशा अनेक जागा आहेत. आत्ता सुद्धा जर तुम्ही साधारण तुमचं Facebook उघडाल किंवा कुठल्यातरी नेताचं माणसं तुम्हाला सांगताना आढळतील, की इथे-इथे दुष्काळी प्रकार आहे. पण इलेक्शनच्या नादात नेते मंडळी तिकडे दुर्लक्ष करतात. आज लोकांना पाण्यासाठी वणवण फिरायला लागते. पण आपल्या मात्र दारात, आपल्या घरात अगदी सहज आपण नळ उघडला, की आपल्याला पाणी अवेलेबल होतं. आणि ते पाणी आपण धडाधड वाया सुद्धा घालवत असतो. आपली आपली मला असं वाटतं आपली ही जबाबदारी आहे, की आपण कमीत कमी पाणी वाया घालवावं आणि पाणी वाचवावं. तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, की ह्या तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, पण बाहेर भयाण उष्णता आहे. त्या उष्णतेमुळे इतकं सोस लागतो घशाला, की पाणी तुमच्या घरी कोणी आलं तर तुम्ही त्याला पाणी द्या. आणि पाणी वाया घालवण्याची संधी आपण घालवू नकोया. आपण पाणी वाचवूया आणि तेच पाणी जर वाचलं, उद्या ह्या उन्हाने इतकं कडक उन्हाळा आहे. मी 2 दिवस बाहेर पडते आणि मला लक्षात येतंय. इतर वेळी बाहेर न पडल्यामुळे कधी-कधी लक्षात येत नाही, की बाहेर किती ऊन आहे. लोकं ह्या एवढ्या उन्हात वणवण भटकत असतात. त्यांच्यासाठी आपली कितीतरी जबाबदारी आहे. जसं त्या सरांनी सांगितलं, की मी उन्हात एसी नसताना मी गाडी घेऊन गेलो.
आणि दाटून आभाळ आलं, पण त्यांच्या रिक्वेस्टला जेव्हा युनिव्हर्स किंवा नेचर सुद्धा त्यांना हे देतंय, त्यांना ओके ठीक आहे, तुला त्रास नको म्हणून मी तुझ्यासाठी सावली धरतो. नेचर आपल्याला मदत करत असतं. जर आपण पाण्याचे आभार मानले, तर ज्या लोकांकडे पाणी नाहीये, तिथपर्यंत ते कुठून तरी निसर्गामार्फत, युनिव्हर्स मार्फत पाणी पोहोचेल. जसं आपण ध्यान केल्याने अनेक लोकांना ध्यानाची लोकं कमी आहेत, पण ध्यानामुळे आपली पृथ्वी सुजलाम सुफलाम होते. अशा अनेक गोष्टी थोड्या लोकांमुळे जेव्हा साध्य होतात, तेव्हा आपल्याला किती ब्लेसिंग्स मिळत असतील, याचा विचार करा आणि प्रत्येक गोष्टीचे आभार मानायला विसरू नका. सकाळी उठल्यानंतर तुम्ही टूथपेस्ट पर्यंत पोहोचता, आभार माना. कारण त्याच्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात इतक्या आनंदाने होणार नाही. टॉवेल, साबण, आरसा, स्नानगृहातले प्रत्येक गोष्टीचे आभार माना. कारण त्या सगळ्यांची तुम्हाला चांगलं जागं होण्यासाठी, ताजेतवाने वाटण्यासाठी आणि येणाऱ्या दिवसासाठी तयार होण्यासाठी मदत होते. त्यांचे आभार माना किंवा त्यांना आभारी आहे म्हणा. तर बाहेर जाण्यासाठी तयार होताना कोणते कपडे घालावेत एवढा विचार करण्याइतके कपडे तुमच्याकडे आहेत, याबद्दल आभारी आहे म्हणा. एका दिवसात तुम्ही जे विविध प्रकारचे कपडे घालते ते तयार करण्यामागे किती लोक गुंतलेले आहेत, याचा साधा विचार करा. कदाचित तुम्ही एक दिवसात जे कपडे घालता, ते या ग्रहावरील अनेक देशांमधून आले असण्याची शक्यता आहे. म्हणून त्या प्रत्येकाचा मी आभारी आहे असं म्हणा. तुमच्याकडे चप्पल, बूट काही आहे का? किती नशिबवान आहात तुम्ही. कारण त्यांच्याशिवाय आयुष्याची जरा कल्पना करून बघा. म्हणूनच चप्पल किंवा बुटांना आभारी आहे असं म्हणा. अशी एक दंतकथा मी ऐकली होती, की एक मुलगी आई-वडिलांकडे खूप हट्ट धरते, मला चप्पल हवी, चप्पल हवी आहे. तर आई-वडील म्हणतात, "बरं, बरं बघू." खरं तर ते खूप गरीब असतात. पण एक दिवशी ती मुलगी अशी सहज फिरत-फिरत रस्त्याने जात असताना, ती समोर एका व्यक्तीला बघते. त्या व्यक्तीला पायच नसतात. तेव्हा ती इतकी हे बेचैन होते आणि घरी जाऊन ती सांगते आई-वडिलांना, की असं-असं माणसाला मी पाहिलं. तिचे आई-वडील तिला म्हणतात, की "बघ, की तुला चपलेसाठी तू एवढी धडपडते, पण त्या व्यक्तीला चप्पल घालायला पायच नाहीयेत. तर तुला पाय मिळालेत म्हणून तू आभार मान वरच्याचे." आणि ती मुलगी तो हट्ट सोडून देते आणि परमेश्वराचे आभार मानते, की मला एवढं शरीर दिलंय, मला पाय दिलेत. ठीक आहे, चप्पल नसली म्हणून काय झालं? पण अचानक तिच्या वडिलांना काहीतरी काम मिळतं आणि पैसे मिळतात आणि ते तिला चप्पल घेऊ देतात. सो हे काय तुम्हाला दर्शवतं ह्या गोष्टी? या गोष्टी आपल्याला सांगतात, की पॉझिटिव्ह राहा, विश्वास ठेवा वरच्यावर, परमात्म्यावर, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला कधी ना कधी मिळणारच आहे. तर नव्या दिवसाबद्दल असा विचार करताना मला नेहमीच आनंद होतो. एक नवा प्रयत्न, नवी सुरुवात आणि सकाळच्या वातावरणाप्रमाणे कदाचित जादूची गोष्ट आपली वाट पाहते, असं मला वाटतं. असं म्हणतायत जे.बी. प्रिस्टले एक 1894 ते 1984 हे लेखक आणि नाटककार होते. तर तुमच्या नेहमीच्या सकाळच्या दिनचर्येत आज एकाग्र चित्ताने कृतज्ञतेचे आचरण करून आणि त्यामध्ये जादू भरून आजचा दिवस केवढा चांगला करता येईल तेवढा करा. आता तुम्ही सकाळी आपण आता रात्री घेतोय, प्रत्येक जादूच्या पुस्तकाची वेळ वेगळी असते. कधी-कधी सकाळी असल्यावर तुम्ही जेव्हा उठणार आहे तेव्हापासून जादूला सुरुवात करा. पण आपल्याकडे संधी आहे उद्या सकाळी आपण उठून सकाळी डोळे उघडल्यापासून ते बूट घालून तयार होईपर्यंत ज्या-ज्या गोष्टीला आपण स्पर्श केलात आणि त्याचा वापर केलात. जर पुरुष असेल तर तो शूजपर्यंत जाईल, पण स्त्रिया सगळ्या गोष्टींना हात लावतात. कोणी सकाळीच अंघोळ करतं, कोणी चादरी घडी घालून ठेवतं, कोणी किचनमध्ये जाऊन कामाला सुरुवात करतं. तर आपण ज्या-ज्या वस्तूला हात लावणार आहोत, नळाला हात लावला, थँक आपण टूथपेस्टला, टूथब्रशला हात लावला, थँक आपण नळ उघडून परत चुळा भरला, थँक आपण चेहरा धुतला, थँक आपण किचनमध्ये गेलो, थँक किचनला सगळ्याला थँक माझ्याकडे एवढ्या वस्तू आहेत त्याला थँक किचनमध्ये तुम्ही सुरुवात करणार पीठ मळायला, भाजी कापायला, त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि मला तू एबल केलंय परमेश्वरा, की मी भाज्या आणू शकते. काही लोकांना भाजी पण खायला मिळत नाही. काही लोकं वडापाववर दिवस ढकलतात. अशी अनेक लोकं गावांमधनं बाहेर येतात आणि बिचारे एकटे-एकटे कुठे पोलिसांच्या कामासाठी ते आपण ऐकलं पण असेल ते उन्हातान्हात भटकत असतात आणि उन्हात त्यांना काहीतरी स्ट्रोक होतो. आणि त्यांचं काम तर राहिलं बाजूलाच.
पण ते या जगातही राहत नाहीत. तो आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं इतरांना मदत करा आणि जितकं शक्य आहे तितकं आपल्या प्रत्येक वस्तूचे आभार माना, जे आपल्या समोर आहे. बरं या वस्तू आपल्याला कोणी दिल्यात? तर मिस्टरांनी दिल्यात, नवऱ्याने दिल्यात, आपल्या वडिलांनी दिल्यात, आपल्या सासऱ्यांमुळे हे आपल्याला मिळालंय. त्यांचे आभार मानायलाही तुम्ही विसरू नका. तर तुमच्या या सगळ्याच्या दिनक्रमात काही वेगळ्या गोष्टींचा समावेश असेल, तर त्यासाठी तुम्ही कुठे जाणार असाल, सकाळीच तुमचं काहीतरी तातडीचं काम असेल, पटापट उठून तुम्ही जाणार असाल, त्या प्रत्येक गोष्टीला आणि आज टुडे इज माय बेस्ट डे. माझी सगळी कामं इतकी उत्कृष्ट होणार आहेत असं म्हणूनच मी काल निघाले होते आणि एक-एक काम असं ठोक बजावूनच मी आले, की वॉव! असं झालं. तर आपणही तसंच करायचंय. तर जादूची कृती तुम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे. कुठे-कुठे हात लावाल त्या-त्या गोष्टीला. तुमचे शरीर पण आहे, त्याच्यात शरीराच्या प्रत्येक गोष्टीला हात लावा. मला काल माझी नणंद भेटली होती. ती म्हणत होती, "मी 2 वेळा याच हँडवर पडले आणि खूप झालं. ₹500 पर डे मी फिजिओथेरपिस्टला पण देते." तिला म्हटलं, "15 दिवस माझा जादूचा मंत्र तुम्ही वापरा. तुमच्या हातावर हळूवारपणे दुसरा हात फिरवा आणि थँक म्हणा आणि तुम्हाला बरं वाटलं की मला फोन करा." तर जिथे जाते तिथे असं वाटत असेल लोकांना, की ही का बरं सल्ले देते? पण मला माझं काम करायचंय. मला लोकांची दुःख कमी करण्याची जर संधी मिळत असेल, तर मी तिकडे तोंड उघडणारच, मी बोलणारच. ऐकायचं किंवा नाही हा समोरच्याचा प्रश्न आहे. पण मला जे येतं ते सांगणं माझं कर्तव्य आहे. तर आता आपण सहज ज्या गोष्टी करू शकतो, म्हणजे समजा सकाळी उठल्यानंतर लगेच नाश्ता घेत असाल, तर नाश्त्यासाठी ज्याला स्पर्श कराल, त्याला तुम्ही आणि त्याचा उपयोग कराल, त्याबद्दल तुम्ही आभारी आहे, हे जादूचे शब्द तुम्ही म्हणणार आहात. तुमच्या सकाळचा चहा, कॉफी, फळांचा रस किंवा नाश्त्यांसाठी आभार माना. त्यांच्यामुळे तुमची सकाळची सुरुवात एवढी आनंदी झाली आहे आणि एखाद दिवशी तुमच्या आवडीचा नाश्ता असो, त्याचबद्दल स्पेशल आपल्या बाईला किंवा आपल्या आईला, आपल्या बायकोला खूप खूप थँक म्हणा. तोंडावर बोलायचं नसेल तर मनातून म्हणा. तिचा चेहरा आपोआप फुललेला तुम्हाला दिसेल. त्यामुळे तुमची सकाळची सुरुवात एवढी आनंदी झाली आणि दिवसभरासाठी तुमच्याकडे आनंदी ऊर्जा निर्माण झाली, की तुम्हाला नाश्त्यासाठी वापरण्यात आलेल्या रेफ्रिजरेटर, गॅस, ओव्हन, टोस्टर, कॉफी तयार करण्याचं भांडं, चहाची किटली यासारख्या सगळ्या साधनांबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. तर प्रत्येक दिवशी सकाळी अगदी न चुकता आपल्या लेखिका महाशय म्हणतायत, की मी पहिल्यांदा जेव्हा पहिलं पाऊल जमिनीवर टाकते, तेव्हा आभारी आहे शब्द हा मी धरती मातेसाठी म्हणते आणि दुसरं पाऊल टाकलं म्हणजे दोन्ही पाय जमिनीवर दिवसांच्या सुरुवातीला पहिल्यांदा टेकले, की हा शब्द आभारी आहे, हा शब्द पूर्ण करून आभारी आहे हे शब्द उच्चारते. नंतर स्नानगृहाकडे प्रत्येक जाताना प्रत्येक पावलागणिक आभारी आहे हे जादूचे शब्द मी म्हणते. जरा संपायला आलंय, थांबा जरा ज्यांना क्वेश्चन पडलाय त्यांना. आभारी आहे. हे जादूचे शब्द मी म्हणत राहते. नंतरही स्नानगृहातील प्रत्येक गोष्टीला मी स्पर्श केला किंवा त्याचा वापर केला. त्या प्रत्येक गोष्टीचेही मनातल्या मनात आभार मानते. त्यानंतर जेव्हा मी कपडे घालून नव्या दिवसासाठी तयार होते, तेव्हा मला इतकं छान वाटतं. आनंदानं उडीच मारावीशी वाटते आणि मला खूप आनंदी वाटतं. याचाच अर्थ माझ्या कृतज्ञतेनंच काम चोख केलंय आणि एका जादूमय दिवसाची हमी दिली आहे. तर जसजसा माझा दिवस पुढे निघतो तसं मला आपल्याजवळ जादूमय शक्ती आहे, असं वाटू लागतं. कारण दिवसात एकामागून एक चांगल्या गोष्टी घडू लागतात आणि जेव्हा-जेव्हा चांगली गोष्ट घडते, तेव्हा-तेव्हा मला आणखी कृतज्ञ झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे जादूचा प्रभाव वाढू लागतो आणि हा प्रभाव वाढल्यानं आपल्याला आणखी चांगल्या गोष्टी घडत राहतात, चांगल्या गोष्टी मिळत राहतात. तुम्हाला असे काही दिवस आठवतात का, ज्या दिवशी तुमच्या बाबत सगळ्या गोष्टी अगदी योग्य घडतात? अगदी तशाच गोष्टी सकाळच्या कृतज्ञतेच्या जादूच्या कृतीचं आचरण केल्यामुळे घडतात. पण अशा चांगल्या गोष्टी घडण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. तर आजचा आपला लेसन आपल्या लक्षात आला असेल. आपल्याला आज काय करायचंय? आज आय मीन उद्या सकाळी आपण काय करणार आहोत? आपण उठल्यापासून थोडक्यात पुन्हा एकदा सांगते, जर कोणी लेट आलं असेल, तर आपण उद्या सकाळी जेव्हा उठणार आहोत,
त्यावेळी आपल्या आजूबाजूला ज्या ज्या वस्तूंना आपण पहिल्यांदा हात लावणार आहोत त्या वस्तूंना आपण थँक्यू म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण सगळी बेडवर असणार आहोत आणि बेडवरनं आपण उठणार आहोत. त्यावेळी आपल्या बिछाण्याला, आपल्या बेडशीटला, आपल्या उशीला, तिच्या कव्हरला आपण थँक्यू म्हणणार आहोत. जमिनीवर पाय ठेवला की धरती मातेला थँक्यू. आपल्याला जाताना येताना जर कपाट लागला, त्याचा हात लागला, आपल्या जाताना येतानाच्या रस्त्यात खुर्ची आहे. मग तुम्ही बाथरूममध्ये गेलात, टूथब्रश घेतला. अशा ज्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही हात लावणार आहात उद्या सकाळी उठल्यापासून, त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही थँक्यू म्हणणार आहात. बाथरूममध्ये तुम्ही 1 तास घालवलात, तर तिथे असलेल्या प्रत्येक वस्तूला तुम्ही रादर थँक्यू म्हणा किंवा आपल्या उद्याचा टास्क थँक्यू म्हणण्याचाच आहे. पण ज्याला इंटरेस्ट आहे तो लिहूही शकतो. अगदी तुमचं टॉयलेट, फ्लश, बेसिन सगळ्या वस्तू, तुमचे शॅम्पू, तुम्ही हार्पिक वापरत असाल तर लायझॉल असेल तिथे तर त्या सगळ्याला थँक्यू म्हणा, गीझरला थँक्यू म्हणा, इलेक्ट्रिकला थँक्यू म्हणा. असा आपला उद्याचा टास्क आहे. आणि उद्याचा आपल्याला होमवर्क काय आहे तोही मी तुम्हाला सांगते. तुम्ही जेव्हा सकाळी जागे व्हाल तेव्हा झोपेतनं जागे होता तेव्हा कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. आपला आधीचा होमवर्क आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज पुन्हा रिपीट करायची गरज आहे असं मला वाटत नाही. आपले 10 ब्लेसिंग्स, त्यांना 10 वेळा थँक्यू. त्यानंतर आपल्याला आपल्या रिलेशनवर काम करायचंय. आपण मोठे ठळक जे शब्द लिहून ठेवलेले आहेत, आपल्या तब्येतीबद्दल, पैशांबद्दल आणि एक कुठली तरी अशी सिच्युएशन आहे ज्यातनं तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी काढल्या आहेत. आणि जादूची धुलीकण तुम्ही कितीही दिवस, कधीही, केव्हाही देऊ शकता, कुणालाही देऊ शकता. फक्त तुमच्या अंतरेची भावना, कृतज्ञतेची आणि माझं भलं झालं या व्यक्तीचं पण होऊ दे, ईश्वरा असं म्हणत तुम्ही जादूचे धुलीकण कोणालाही देऊ शकता. तर तुम्ही डोळे उघडल्यापासून सगळं जामानिमा तयार करून होण्यासाठी तुम्ही ज्या वस्तूला स्पर्श केलाय, जिचा वापर केलाय त्या गोष्टीला मनातल्या मनात आभारी आहे असं म्हणायचंय. उद्याचा टास्क आपला तो आहे. आणि तुमच्या वरदानांची म्हणजे ते तर मी तुम्हाला बोललेच आहे 3 वेळा. आणि रात्री झोपताना आपल्याला जादूच्या दगडाला आपला दिवसभरातल्या सगळ्या टास्क बद्दल सांगायचंय. उद्या तर तुम्हाला भरपूर संधी आहे की मी किती वस्तूंना थँक्यू म्हणालोय. आरशात बघितलं, आरशाला थँक्यू. कोंब वापरला, कोंबला थँक्यू. इयरफोन वापरतोय, इयरफोनला थँक्यू. मी आज कानातले घातले त्याला थँक्यू. माझा चष्मा डोक्यावरच राहिलाय त्याला थँक्यू. माझ्या टॉपला थँक्यू, माझ्या कपाटाला. असं ज्या गोष्टीला तुम्ही हात लावणार आहात, पाण्याच्या बॉटलला, पाण्याला, पाणी भरणार आहात, जितक्या जास्त कामांना तुम्ही उद्या थँक्यू म्हणणार आहात, तेवढं तुमचा दिवस उद्या अप्रतिम जाणार आहे. तर आजचा लेसन थोडा लहानच होता, पण तो खूप कृतज्ञतेनं भरलेला आहे. आजचा लेसन इथेच थांबतोय आणि मी तुम्हाला होमवर्कही दिलाय. तरीही कोणाला काही शंका असेल तर प्लीज मला विचारा. कोणाचं काही शेअरिंग असेल तर मला हँड रेज करा आणि सांगा. थँक्यू. हेलो भारती, नीरजा बोलते. अच्छा, आता फ्यू मिनिट्स बॅक यू सेड की समोरच्याला ऐकायचं असेल पण मी सांगणार, म्हणजे जे मला वाटतं किंवा मला वाटतं चांगलं व्हावं ते त्यासाठी सांगणार. ते जरा एलॅबरेट करशील का? कारण का जनरली तुम्ही सांगायला जाता तर नॉट नेसेसरी की समोरचा ते एक्सेप्ट करेल. मग आपल्यालाच थोडं मध्ये वाईट नव्हती का वाटतं. 2-3 दिवस नीरजा? काय नाही, मध्ये नव्हतीस तू? काल परवा होती, अगोदरची नव्हती. अगोदरची म्हणजे मी आपल्याला ती 1-2 दिवस संडेला नव्हती, मी संडेला नो आणि प्रॉब्लेम, हरकत नाही. नो प्रॉब्लेम. सगळ्यात महत्वाचं आपण आता समजा जर मोठे आहोत आणि आपण कुणाकडनं तरी एक्सपेक्ट करतोय की त्या व्यक्तीने बदलावं, जसं मला हवंय तसं. पण आपल्याला तोंडावर त्याच्या बोलण्याची एकतर बोललो तर तो ऐकेल याची गॅरंटीच नाहीये. आणि कदाचित रिलेशन असं असेल की आपण बोलूही शकत नसू. तर कधी कधी नातं बिघडतं आपण न बोलल्यामुळे किंवा कधी कधी बिघडतं जास्त बोलल्यामुळे. सो इट इज ओके. जे काही झालंय ते नो प्रॉब्लेम. आता तुला अशा 3 व्यक्तींवर काम करायचंय ज्यांच्याकडनं तुला अपेक्षा आहे बदलाची. जो बदल तू डायरेक्ट नाही करू शकत आहे. तू त्याला सांगून ते काय बदलणार नाहीये. जर मोठे असतील तर. लहान असतील तर लहान मुलं एक वेळ धाकाने
आपण ओरडतो म्हणून ऐकतील. पण अशा 3 रिलेशनला तुला बदलायचंय, जर त्यांच्या स्वभावाला बदलायचंय, त्यांचं तुला काही त्यांच्याकडून ते हवंय, ते झालंय, असं तुला त्या प्रत्येक व्यक्तीचा एक फोटो घेऊन, आणि फोटो नसेल तर WhatsAppचा डीपी ओपन करून त्या व्यक्तीबद्दल तुला 5 वाक्य लिहायचे. 5 वाक्य तुला पॉझिटिव्हच लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आपण भाऊ घेऊया. माझा भाऊ आहे, तो त्याचं आणि माझं काही पटत नाही. तो काहीतरी विचित्र कपडे घालून जातोय, तो काय विचित्र वागतोय. तुला तो विचित्र वागतोय, विचित्र कपडे घालतोय हे वापरायचं नाहीये. त्याच्या आधीच्या वागण्यातलं तुला काही आवडायचं का कधी? तो आधी चांगला होता का लहानपणी? तो खूप छान होता, मला नेहमी मदत करायचा. ह्या गोष्टी तुला आठवायच्या आहेत तुला, चांगल्या गोष्टी. फक्त चांगल्या गोष्टी. आणि इफ यू आर तुला असं वाटतंय की त्याने समजा काळे कपडे घालू नये, तर तू लिहायचंय, मी आभारी आहे संतोषशी की आता तो वेगवेगळ्या रंगाचे कपडे वापरायला लागलाय. ओके, ह्याच्यात काळा रंगही नाही आला आणि निगेटिव्ह गोष्टही नाही आली. लक्षात येतंय नीलजा? हो हो हो. हा, त्याच्याबद्दलच्या चांगल्या 5 गोष्टी. आता मी एकच लाईन सांगितली, तुला अजून त्याच्यात काही वेगळा बदल हवा असेल की तो समजा नीट जेवत नाहीये, तर तू लिहायचंयस, तुला मी आभारी आहे संतोष की तू आता नीट जेवायला लागलाय आणि त्याला ताटात वाढलेलं सगळं अन्न तो छानपैकी संपवतो. त्याला उलट तो आता डिमांड करायला लागलाय, मला अजून हे पाहिजे. असं तू कळलं ना, तुला जे बदल हवेत ते अशा प्रकारे मी आभारी आहे त्या व्यक्तीचं नाव आणि त्याचं कारण तुला लिहायचंय. अशा 5 गोष्टी तुला रोज त्या व्यक्तीबद्दल शोधून शोधून लिहायच्यात. सेम जर तुला नसेल आठवत तर सेम आला तरी हरकत नाही. पण तुला जे बदल अपेक्षित आहेत ते तुला लिहायचेत. त्याच्यापर्यंत बदल तुला सांगायला जायचं नाहीये. अशा 3 व्यक्तींबद्दल तू काम करू शकते आणि त्यांच्यातले बदल होईपर्यंत तुला हे लिहायचे. तू म्हणशील 4 दिवस लिहू का 8 दिवस? ते सुद्धा नाही. ते जेव्हा जोवर बदलणार नाहीत, तोवर तुला ते लिहायचंय. जर तुमच्यात जास्त गॅप असेल आधीपासून तर थोडा वेळ लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक सांगते, जर नवरा-बायको सतत एकमेकांना घालून पाडून बोलत असतील लग्न झाल्यापासून, तुम्ही म्हणाल की कसं काय? तर आहे, असे रिलेशन पण आहेत की लग्न झालंय, राहतात आहेत, सगळं ठीक आहे. पण घालून पाडून बोलणं हा एक स्वभाव आहे. तर आता साधारण 20 वर्ष झाली आहेत. समजा माझ्या लग्नाला 20 वर्ष झाले. मी अजून माझ्या नवऱ्याला, "काय रे, असं-तसं बोलते, तुझं हे घरातले असे, तसे, तसे, तसे." तर आता जर तुमचं रिलेशन वाकडं झालंय, तुमच्या रिलेशन मधलं काहीतरी हललंय, तर 20 वर्ष मी नावं ठेवते, 20 वर्ष. लग्न झाल्यापासून मी रोज त्याला सुनावते. 20 वर्ष इंटू 365 डेज. किती झाले? 365 किती झाले 2 वेळा? प्लस 2 शून्य. 365 म्हणजे 600 आणि 65 म्हणजे 130 मला वाटतं एक्स्ट्रा. 730 असावेत मे बी. थोडं इकडे-तिकडे असू शकेल. मी काही गणितज्ञ नाहीये. तरी पण. तर तेवढे आपल्याला ग्रॅटिट्यूड लिहायचे. तेवढे 20 वर्ष 365 डेज पर डेज. ओके. तर एवढे लिहिणार तेव्हा ते नातं चांगलं होणार आहे. तुम्ही अपेक्षा कराल मी 10 दिवस लिहिलंय झालं. तुम्ही किती 7,300 वेळा तुम्हाला ते लिहायचेत. तेव्हा तुमचे खड्डे भरणार आहेत. तुम्ही म्हणाल मी मनातल्या मनात बोललोय. तुम्ही जेव्हा बोललात तेव्हा तुम्ही तितकी पावलं मागे गेलात. तर ते नातं भरायला तुम्हाला एवढे जेव्हा पूर्ण होतील, तेव्हा तुम्ही नॉर्मलला याल आणि त्याच्यापुढे तुम्ही रोज जेव्हा छान बोलाल, तेव्हा तुमचं रिलेशन दृढ होईल. आपण सगळे कार्मिक रिलेशनमध्ये असतो. समजा तू त्या व्यक्तीला जर त्रास दिला असेल, तर तो व्यक्ती तुला आता त्रास देत असेल, तर तुला त्याच्यावर किती काम करायचंय? हा विचार कर. म्हणजे 10 दिवस लिहू का 20 दिवस हे सुद्धा नाही. रोज 5 लिहायचे. तुला अपेक्षित असलेला बदल होईपर्यंत. जर फार कमी प्रॉब्लेम असेल तर ते लवकर भरून निघेल. लवकर तुला बदल आढळतील. पण जर लाँग टर्मचं ते असेल रिलेट, तर त्याला तेवढा वेळ लागेल. त्यामुळे हे एक्स्पेक्ट करू नका की लगेच जादू होईल. काही बाबतीतले खड्डे आपले खोल असतात, ते भरायला वेळ लागतात. साधारण मी एक एक्झाम्पल दिलंय. मग असेच जर तुम्ही सासूला बोलला असाल, तुम्ही सासऱ्यांना बोलला असाल, तुम्ही
तुमच्या आई वडिलांना तुमचा नवरा बोलला असेल, तुमच्या बहिणीला, तर त्याला तेवढं करायचंय, कॉम्पन्सेशन तितकं द्यायचंय, तितका वेळ लागणार आहे भरून निघायला. या गोष्टींची आणि अगदी तुम्ही गाठ बांधून ठेवा. हा आणि सपोज ठीक आहे, म्हणजे आता सपोज तू आणि मी बहिणी असलो आणि आपण कधी कधी असं भांडून परत एकत्र तरी पण म्हणजे तरी मी लिहू शकते, लाईक तुझं आणि माझं नाव घालून येस लिहू येस. शकते. हो हो, बहीण असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. नाही थोडासा नाही, वाद. एक्झाम्पल म्हणजे जस्ट एक हो रिलेशन घेतलं येस मी. येस. हो हो, आता मी आणि माझी बहीण आहे, मला नाही पटत तिचं काही, तर झालंय वाद, नो प्रॉब्लेम. पण मी तिच्याबद्दल तिने चांगल्या केलेल्या गोष्टी आठवूनच त्याच लिहिल्यात. झाले, मला आहे बहीण, झालेत वाद. कारण प्रत्येक जण वेगळ्या ठिकाणी वावती कॉर्पोरेट वाली आहे, मी स्टेज वाली आहे, माझे वेगळे आहेत, आडाखे आहेत, तिचे वेगळे आहेत. ती लोकांशी वेगळी वागते, मी लोकांशी वेगळी वागते. मी जर घाबरवत राहिली तर लोक माझ्यावर काम कसं करणार? पण ती जर मोठ्या पोस्टला आहे, ती मॅनेजर आहे, तर तिला तसंच वागावं लागणार. हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. आणि बहिणींचं नातं लहानपणी पण वादावाद होतात, लग्न झाल्यावर ते जास्त जवळ येतात, असं माझा अनुभव आहे. सो काही असू दे, कुठलंही रिलेशन, सख्ख असू दे, कझिन मध्ये असू दे, की तुम्हाला त्यात चेंज हवाय, तुम्हाला बदल हवाय, तुम्हाला वाटतंय ही व्यक्ती अशी वागावी, तिच्याबद्दल लिहिताना तुमच्याकडून चूक झाली आहे, तुम्ही मनात माफी मागा. मी लिहिण्यापूर्वी तुम्ही म्हणा, युनिव्हर्स माझ्याकडनं चूक झाली आहे, माझ्या बहिणीला माझ्या नकळत मी काहीतरी बोलून गेले, तेव्हा मी अज्ञानी होते वगैरे वगैरे, असं बोलून मनातनं तुम्ही माफी मागा तिची. पण लिहायला लागल्यावर फक्त तिच्यातले चांगले गुणच तुम्हाला लिहायचे आहेत. तुमच्या वाक्यात एकही नकारार्थी वर्ड आला नाही पाहिजे. आणि तुम्ही एकत्र घालवलेले चांगले दिवस आठवा, तेव्हा ती आर्ग्युमेंट करत नव्हती. व्हॉटेव्हर, चांगल्या गोष्टीच आठवायच्यात आपल्याला. त्याने आपल्याला मदत केली आहे का? तिने आपल्याला अभ्यास घ्यायला मदत केली आहे का? तिचे कपडे घालू दिलेत का? अशा काही गोष्टी असू शकतात. तर ज्या रिलेशनवर तुम्हाला काम करायचंय, त्या रिलेशन कडनं तुम्हाला जी अपेक्षा आहे, ते झालंय असं लिहायचंय. ओके? हा, आणि इट कुड अप्लाय टू सेल्फ ऑल्सो, म्हणजे सपोज येस येस स्वतःवरती काही येस. विकनेस. हो हो हो, नक्की नक्की. स्वतःलाही धन्यवाद द्यायला विसरू नका. नुसत्या वस्तूंना हात लावून नाही, स्वतःला पण धन्यवाद द्या. आपण आपल्या सेल्फला पण धन्यवाद देत नाही, आपण चांगली चांगली कामं करून सुद्धा, त्याला पण विसरू नका. ही टिप्स खरी तर वेगळ्या ठिकाणची आहे, पण यू आर लकी की तुम्हाला ती आधीच मिळते. आपण स्वतः सुद्धा कधीतरी डिसिजन घेतो, आपण स्वतः सुद्धा चांगली कामं करतो, पण स्वतःला आपण श्रेय देण्याचं काम मात्र करत नाही. ते श्रेय तुम्ही स्वतःला द्या. मी माझ्याकडनं हे चांगलं काम घडलंय, आभारी आहे मी माझ्या सेल्फची. आणि तुम्ही ध्यानी आहात, तुम्हाला माहितीच आहे, आपला आत्मा आहे शरीरात, आणि त्याचं खाद्य काय आहे तर ध्यान आहे. तर मी ध्यान केलं म्हणूनही धन्यवाद लिहा, स्वतःसाठी सुद्धा लिहू शकता. सगळ्यांसाठी लिहायचेच आहेत, पण स्वतःसाठी. आणि चुकीचं माफी तुम्ही तोंडी मागायची, लिहायला चुकीचा विषय घ्यायचा नाही. ओके? क्लॅरिटी आहे बऱ्यापैकी? ओके. दुसऱ्या लिहिण्यास कोण? चुकीचा विषय घ्यायचा नाही, म्हणजे म्हणजे नेगेटिव्ह नाही घ्यायचं. लिहिताना असं नाही लिहायचं की अरे बापरे, माझ्या भावाशी भांडण झालंय पण आता तो नीट वागतो, हे लिहायचं नाही. मी आभारी आहे माझ्या भावाची की त्याने मला काहीतरी शिकवलेलं कधीतरी, किंवा त्याने वेळी मदत केली होती, त्याबद्दल मी त्याची आभारी आहे. आणि मी आभारी आहे माझा भाऊ आता पूर्वीपेक्षा जास्त बदललाय, आता त्याला कळायला लागलंय, असं लिहायचंय. तो असा वागला, मग आमचं वाद झाले, हे असं काही लिहायचं नाहीये. आलं लक्षात? त्याला तुमचा जो बदल अपेक्षित आहे तो त्याच्याकडनं झालाय, आणि त्याबद्दल आपण आभार मानतोय ऍडव्हान्स मध्ये. ओके? हा मुद्दा लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला रिलेशनवर काम करायचंय. हा, ओके? भारती हा. मधुरा बोलते. मधुरा बोल. हॅलो. हा मधुरा. हा. मधुरा ऐकत नाही येत. अरे नाही, मी नव्हतं काही टाकलं. ओके. मी हात नाही वर केला. ऍक्च्युली माझं झूम बॅकग्राऊंडला गेलं होतं, मी फक्त ऐकत होते. ओके, नो प्रॉब्लेम. बरं बरं, बाकी कोणी आहे का बोलायचं, कोणाला काही विचारायचं? मी सगळ्यांना आपल्या
लेसनचा ना म्हणजे प्रत्येक धड्याचा एकेका दिवशीचा होमवर्क किंवा त्याचे हायलाइट्स आहेत ना, ते मी पहिल्या 2 दिवसाचे इंग्लिशमधनं टाकल्यात, दुसऱ्या 2 दिवसांचे हिंदीतनं टाकल्यात. तर ते 4 आहेत हिंदी किंवा इंग्लिश दोन्ही टाकू तर दोन्ही टाकीन किंवा मग एक हवं तर. फक्त मला हे ते तुम्हाला म्हणजे होमवर्कसाठी सोपं पडेल. तुम्ही वाटल्यास येस तुमच्या येस वहीत लिहून घ्या. वहीत लिहून घ्या. म्हणजे हायलाइट्स मिळतील मग पटापट त्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे सगळ्या दिवसांचा कुठल्या असा एकत्र गोंधळ होणार नाही. तर तेवढं पहिल्या मग ते 2 शॉर्टकट दिवसांचा होऊन जाईल. प्रॉब्लेम नाहीच आहे, कारण ब्लेसिंग नाहीये. लिहायचेत आणि जादूचा नाही दगड म्हणजे आहे. तेच हा. तेच शॉर्टमध्ये ते लिहून ठेवलेलं आहे. मग ते त्यांना होऊन जाणार. जेणेकरून ते पुढे वाढत जाईल होमवर्क तरी ते त्यांच्या ते लक्षात राहील. आता ते फक्त ओके. नियामते म्हणजे आपल्या ब्लेसिंग्स आहेत. हिंदीमध्ये जेव्हा तो टेक्स्ट आहे तर नियामते गिने म्हटल्यावर नियामते म्हणजे काय की आपल्याला मिळालेले ब्लेसिंग्स हो ना राईट भारती. जो हमें मिला है, हमें बिना पैसे का जो मिला है हमारे बचपन में, जब तक हमने कमाना शुरू नहीं किया तब तक हमें जो फ्री में मिला है वो हमारी नियामतें है, हमारे ब्लेसिंग्स है। तो ये वर्ड प्रॉपर याद रखना कि हमें बचपन में क्या क्या फ्री में मिला है। किसी किसी बच्चे को खाने को नहीं मिल रहा है, लेकिन हमें बहुत सारा मिला है, तो उस पे हमें काम करना है। ओके। और हमारा होमवर्क हमें आसानी से हमसे हो रहा है, कुछ कुछ तो हो रहा है आसानी से। लिखने का काम जितना हम ज्यादा करेंगे उतना हमें ज्यादा हमारे जो पिछले जो कर्म है हमारे वो खत्म होने लगेंगे। और मेरे ख्याल से मैंने जो देखा है आज तक बहुत सारा किया है मैंने, ये सबसे बेस्ट काम है कि हमें सिर्फ थैंक यू करना है, थैंक यू लिखना है और हमें अच्छी अच्छी लाइन लिखनी है। सबसे पहले हमारे माँ बाप है जो हमारा बेस है, उनके बारे में हमें याद कर करके लिखना है। उसके बाद आते हैं हमारे गुरुजन, क्योंकि हम स्कूल से सीधा हम लोग घर से सीधा स्कूल जाते हैं। हमारे घर में और भी रिलेशंस रहते हैं, दादाजी दादी जी, नाना नानी, मामा मामी, मौसी, हमारे अंकल रहते हैं। इन सब के बारे में अगर आपको फुर्सत है तो 2-2 5-5 लाइन आप लिखेंगे, उनका उनका थैंक यू करेंगे, उन्होंने कभी कुछ आपको लिया है, बर्थडे गिफ्ट दिया है, ये सब बहुत सारी चीजें हैं जो हम कर सकते हैं और हमें करने चाहिए। ओके। तो जितना ज्यादा आप जितनी नोटबुक आपकी भरती जाएगी उतना आपका बैक वाला सब खत्म होते जाएगा और आगे आपको सब जगह में आपका काम अच्छे से होते हुए दिखाई देगा। तो ये लिखने को कंटाला मत करो। जो लिख आप 50 बार भी ये बुक करो, अगर आप लिखते नहीं हो तो उतना फायदा नहीं मिलेगा जितना लिखने से मिलेगा। समझे? जो हिंदी वाले हैं उनके लिए ये सब था। राईट. ओके। ये तो लिखना बहुत जरूरी है। लिखने से हमारे 5 चीजें उसमें इन्वॉल्व होती है, जैसे हम देखते हैं, बात करते हैं, हमारी मेमोरी को हम वापस एक बार उसके अंदर चले जाते हैं। जैसे जैसे आप डीप में चले जाओगे आपको हर चीज याद आएगी। क्योंकि मेरे को इतनी चीजें याद आ गई, मैं तो पहले से ऐसे अरे कुछ भी याद नहीं आ रहा है, मुझे बचपन का कुछ भी याद नहीं आ रहा है। ऐसे सोचते सोचते जैसे मैं नीचे पीछे 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 चली गई, एक एक चीज याद आने लगी। इधर भी बहुत काम हुआ है, अंदर भी बहुत काम हुआ है, सब ब्लॉकेजेस खत्म हुए हैं। तो लिखना बहुत जरूरी है, इस पे सबको गौर करना है। ओके। तो आज का काम यहाँ खत्म होता है। अगर किसी के पास कोई येस. सवाल नहीं है और कोणाला अगर विचारायचं टाइम काही? है, नहीं टाइम झालेलाच आहे। हाँ, हो. किसी को अगर कुछ कोणाला आहे पूछना काही है। विचारायचं क्वेश्चन किंवा आज एक्सपिरियन्स काही असेल तर सांगा. तर नाहीये हॅलो सांगायचंय. हॅलो. हाँ हा बोलो। बोला. हा. मी मॅडमनी मला सांगितल्याप्रमाणे मी हो आवाज बरं. मॅडमनी मला सांगितल्याप्रमाणे मी कस्टमरची लिस्ट काढली होती. त्यात एक मुलगा होता की त्याचं आणि माझं 100 रुपयेवरून भांडण झालेलं. आणि तो तेव्हापासून माझ्या दुकानात यायचा बंद झाला होता. 100 रुपये दिले आणि तो बंद झालेला. मी त्याचं नाव टाकलं होतं लिस्टमध्ये आणि वरती लिहिलं होतं की हा येतोय आणि मी याचे आभार मानते. याला मी केलेले प्रोडक्ट आवडतात. तो आला, तो आता रोज येतो
10 रुपयाचा आईस्क्रीम सकाळ संध्याकाळ घेतो. तो मुलग्याबरोबर तासभर वा, बसून गप्पा मारतो. म्हणजे इतकं छान ग्रेट वाटायला ग्रेट. लागलं की हे खूप छान झालं. त्याच्यानंतर मी आता हळूहळू प्रत्येक कस्टमरचं नाव लिहिते, त्यांनी काय घेतलं ते लिहिते, त्याची अमाऊंट लिहिते आणि त्याच्या पुढं थँक्यू म्हणून लिहायला कालपासून सुरुवात केली. व्हेरी मस्तच. खूपच हा छान अनुभव. आणि आणि दुसरी गोष्ट सांगायची असं की आपला जो विषय झाला की भाजीवाला वगैरे असं, तर माझं कॅफे असल्यामुळे मला खूप भाजी लागते. मला आठवड्याची मी टेम्पोवर भाजी 500-600 रुपयाची घेत असते. तर मी त्याला कधीच विचारत नाही की टोमॅटो कशी किलो, शिमला मिरची कशी किलो किंवा काकडी कशी किलो. मी फक्त सांगते की मला हे 5 किलो, मला ते 4 किलो, एवढं एवढं पाहिजे. तो आणून देतो, माझा हिशेब करतो, तो हिशेब अंदाज लावतो आणि मला होलसेलच रेट असतात. त्याच्यानंतर तो मला एक्स्ट्रा भाजी देतो. म्हणजे गेल्या बापरे. आठवड्यात त्याने मला 4 हापूस आंबे दिलेले. परत दीड पेंडी कोथिंबिरीची अशीच फ्री दिलेली. मग तो आणून परत तो माझ्या फ्रीजरवर की नाही भाजी आणून ठेवतो. आणि हे बघून उलट बाकीच्या बायका जळतात की हिच्या बाबतीत मात्र असं आहे. मग तो म्हणतो काय की मॅडमनी जरी भाजी घेतली तरी मला बास आहे. तुम्हाला घ्यायची तर घ्या, नाही तर जावा, पण मॅडमचे रेट तुम्हाला मिळणार नाही. कारण की माझी थोडं क्वांटिटी थोडी जास्त असते भाजीची आणि मुळात मी त्याच्याशी घासाघीस करत बसत नाही की हे कितीला ते कितीला, आज काय रेट आहे किंवा काय हे विचारत बसत नाही. कारण मला माहितीये की ते दादा व्यवस्थितच रेट लावून असं आहे. आणि खूप छान चाललंय माझं. मी सकाळी उठल्यापासून थँक्यू म्हणायला चालू करते. माझं लिखाण वाढवलंय. मी आधी फेसबुकवर टाइम घालवायची, वेस्ट जायचा वेळ. पण आता मनावर कंट्रोल केलंय. फेसबुक बाजूला ठेवते, माझी वही आणि पेन घेते, लिहायला बसते, लिहून काढते, जे जे आठवते ते मी लिहित असते. असं चालू आहे माझं. वा वा वा, सगळं चांगलं वाव, झालं, खूप पण एक छान खूप शब्द छान. तुम्ही वापरलात तो वापरू नका परत. हो बायका कोणी जळत नाही वगैरे तुम्ही बोललात ना, ते नका बोलू. हो, त्यांनाही थँक्यू म्हणा. ठीक आहे. नाही थँक्यू. ओके ओके, ठीक आहे. त्यांच्याशी या विषयावर आपल्याला बोलायचंच नाहीये. म्हणजे आपण कोणाला काय वाटतंय तिकडे दुर्लक्ष करणे दुर्लक्ष आणि तो करायचं. शब्द किंवा तो विषय परत घ्यायचाच नाही. एका शब्दाने पण सगळं उलथापालथ होते. सो शब्द वापरताना काळजी घ्या आणि खूप चांगलं आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही काम करताय. मी काही केलेलं नाहीये, पण तुमचा विश्वास तुमच्यासाठी काम करतोय. छान, धन्यवाद. तुम्ही ऐकलत आणि कामाला सुरुवात केली. असंच करा आणि भरभराट होत राहू देत. हा, खूप छान प्रीती आणि वहिनी असंच शेअरिंग करा. हा प्रीती वहिनी आणि सुहास भाऊजी यांचे खूप आभार मनापासून. हा. कारण किती यांच्यामुळे मी छान. सिक्रेट पुस्तक जवळजवळ तीन वेळा तरी वाचून काढलंय. आता जादू पुस्तक मी वाचायला लागले. आणि प्रीती वहिनींचं आणि सुहास भाऊजींचं विचार नसतं की बाई तू काय करतेयस, तुझं कुठपर्यंत आलंय. त्याच्यामुळे ते एक हे असते की आपल्याला विचारणारही कोणीतरी आहे. की तुम्ही कसं रोज विचारता की कुणी हो. होमवर्क केलाय, तसं भाऊजींचं आहे की भाऊजी विचारतात की काय केलंय, कुठपर्यंत आलंय. हा हा, व्हेरी त्याच्यामुळे गुड. ते डोक्यात असतं की भाऊजी विचारणार आहेत. आज हा नाही हा. विचारलं, 8 दिवसांनी भाऊजी विचारणार की कुठपर्यंत प्रगती केली. त्याच्यामुळे आपण होमवर्क केलेला चांगला असतो. त्यांना दोघांनाही थँक्यू लिहित राहा. थँक्यू मस्त मनापासून घरी धन्यवाद. त्यांना पण लिहा. खूपच छान. येस येस, त्यांनी हो तुमच्या हो, आयुष्यात ही गोष्ट खूप आणली आहे. छान. त्यांनाही आपल्याला आभार द्यायचे. व्हेरी गुड. हो व्हेरी गुड प्रीती आणि भाऊजी. हो. आणि कोणाचं काही आहे, शेअरिंग आहे? मस्त. आता नसेल तर थांबू नका, कारण मी नसेल तर दुपारी थांबूया. संध्याकाळी पण माझं होतं, येस त्यामुळे येस बोलून बोलून मी आज थकले. येस येस, चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू ओके. भारती भेटू मॅडम. आपण. येस थँक्यू येस. भारती. थँक्यू भारती. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू येस साक्षी, येस. थँक्यू थँक्यू भारती. तुम्ही ताई. थँक्यू सगळे सुहास. इकडे